माझं नाव स्वरांग गेलवे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन आणि पहिल्या व्लॉगमध्ये. आणि मी असा विचार केला की माझा पहिला व्लॉग स्वामींच्या मठापासून सुरुवात करावा. तर आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे स्वामींच्या सर्वात सुंदर मठ, जे मठ चन्नी रोडमध्ये आहे. आणि चला मग आपण एक्सप्लोअर करूया तेच मठ. आता आपल्याला चन्नी रोडच्या प्लॅटफॉर्म नंबर 4वर यायचं आहे आणि तिथला जो मिडल कोच आहे ना, तिथून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. तिथे एक्झिट आहे, तिथून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. की तर आपण आता एक्झिटमधनं बाहेर आलो आहे. आपल्याला एक्झिटमधनं बाहेर आल्यानंतर आपल्याला सरळ समोर एक गल्ली दिसेल. त्या गल्लीतून आपल्याला क्रॉस करून त्या गल्लीत जायचं आहे. स्ट्रेट आलेलं आहे आणि स्ट्रेट आल्यावर आपल्याला मंदिर दिसेल. साई म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे ते, बघू शकतो. जाताना तुम्हाला एक छान दुकान भेटेल. या दुकानाचं नाव आहे यादव फास्ट फूड सेंटर. इथे तुम्हाला खूप टेस्टी सँडविच वगैरे भेटेल खायला. इथे खूप टेस्टी सँडविच आहे. अंकल, आपका स्पेशल वाला सँडविच कौन सा है? चिली चीज टोस्ट. चिली चीज टोस्ट. तुम्ही इथे याल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण ऑलमोस्ट गल्लीच्या बाहेर आलो आहे. जे स्ट्रेट आपल्याला यायचं होतं ना, त्या गल्लीच्या आपण आता ऑलमोस्ट बाहेर आलो आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तुम्ही इथे हे पण बघू शकता. इथे कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक पण आहे. अजून आता आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे. तिथे तुम्ही जोशी ब्रदर्स दिसेल तुम्हाला. जोशी ब्रदर्स, त्या गल्लीत जायचं आहे आपल्याला. ओके, आपण रस्ता क्रॉस केला आहे, पण खूपच जवळ आहे स्वामींच्या मठापासून. इथे तुम्हाला आजूबाजूला इथे बघा शुभम कार्ड वगैरेचं शॉप दिसेल. इथे तुम्हाला ना इथे वरतीच बघा बोर्ड दिसणार, श्री स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ. ओके, आपण आता पोचलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात. हे मठ लोकेटेड आहे गिरगावच्या कांदेवाडी एरियामध्ये. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया की किती सुंदर मठ आहे स्वामींचा. इथे तुम्हाला चप्पल काढायची आहे. इथे हे स्वामींचं मठ सकाळी 6 वाजता ओपन होतं आणि 1 वाजता बंद होतं दुपारी. आणि मग नंतर संध्याकाळी 4 वाजल्यापासून ओपन असतं ते रात्रीपर्यंत, 8-9पर्यंत बंद होतं. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया किती सुंदर मठ आहे.
एकदम छान वाटतं आहे स्वामींच्या मठात येऊन. आणि आता स्वामींच्या मठाच्या बाहेर बाजूला एक रस्ता जातो, तिथे पण आपण जाऊया. तिथे वटवृक्ष आहे